संजूभाऊ मी आहे. अहो त्याला दुसरं काहीतरी आवडत असेल की का नुसतंच ब्याल घालून मारता त्याला. हा तुम्ही जरा आम्हाला धंदा करू द्या. धंदा करू. अहो कंडक्टर आ गया मला म्हणून काय तोंडात तोंड घालाय आत चेहरे वाले साई बाबा आया है तेरे घर में सवारी. जावा दाजी प्या जावा जावा. दाजी प्यायला तिकडे त्याचा स्वतःचा बार आहे पंचरत्न. नाही काय त्याचा ह्यो साईड बिझनेस आहे. धंदा करतो काय तासगाव कवटेमंकाळ बस क्रमांक 6162 वाया चिंचणी लोड जाणारी बस. तासगाव कवटेमंकाळ फलाट सोडून संडासच्या पुढे लागलेले आहे. कोण खाणार त्याला देणार खायचं आणि खारी शेंगा खारी डाळ भाऊ काय तुझा थोरला संजूभाऊ मी आहे. कमिशन एजंट आहे तो भाऊ. काय धंदा होतोय का नाहीच. कशाला क्वार्टर होईना पण होत नाही. बस तुम्ही कर. काय होईना का? जुळणी सुद्धा जुळणी लागणार. जुळणी सुद्धा जुळणी लागना. अर्धी तर जुळणी लागते का नाहीच. आता हे गजवलंच नाही. हा गजवला गजूला तर आम्हाला धंदा करू द्या. कालवा मी काय कालवा करणार. अहो त्याला दुसरं काहीतरी आवडत असेल की का नुसतंच ब्याल घालून मारता त्याला. हा तुम्ही जरा आम्हाला धंदा करू द्या. धंदा करून करूनच तुम्ही स्टँड गार केले. तुमचा एक धंदा आहे बी. संजूभाऊ गिराईक आलंय. हॅलो इकडं आहे. आईला डोळ्यानं बघू नका. काय लागा खोटं बोलतीस लागा. कुठं आल्या तेव्हा ती स्टँड वर. अरे होय होय प्लॉट क्रमांक 1 पासून 10 पर्यंत सगळीकडे बघितलं काय दिसत ना कुठे. मोतारीच्या माग बघ जा. अरे तू कुठे बघितलं तिला. कुठला ड्रेस घातलेला. बर 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 ये ये. संजूभाऊ इकडे गंमत आल्या. तिकडे लय मोठं पेलाचं झाड आलंय. कुठं पेला शेतकऱ्या घेऊन फिरायला लागलाय. त्या अंगाला डायरेक्ट बघू नका नाही तुमचं कळल. ठेव ठेव आले आली आले आली ठेव ठेव. बाकी बाबा आले आले आलाच का तू. ही एक पिढा झालं स्टँडर्ड याच का नाही. आले आले आला का जा फिरून येतो तिकडे. येडा मारून येतो परत सुट्ट नाही ती. चांगली गाडी काय चांगली गाडी किती हो. उद्या चांगली गाडी आताच गेली की चांगली गाडी. चांगली गाडी इथं आडापाशी लागते. येईल की थोड्या वेळात. पण तुम्हाला कुठे जायचं आहे.
मूर्ख आहेस काय ढवळीला जायचं सांगली कशाला विचारायला लागले कोण कुठनं गोळा झाली ती तुमच्यावर कळतंय कुठनं गोळा झाली आईला संजूभाऊ मला थकू नका आम्ही नोकऱ्या करायला सोडू नोकऱ्या तुमच्या ना आता जिथे येतंय मला थटतंय हॅलो अरे वैसे ते राखे आले चपट्या तोंडाचा माझ्यावर लाईन मारायला त्याला वैन नको ग म्हणूनच टाकते होय बघ राकेश काय बोला आपलं तोंड चपट आहे काय तिला दिसत नाही नी. तिला म्हणायचं माझं तोंड टेंगळा टेंगळ आहे चालतंय की आणि तिचं तोंड कुठे एवढं सप्पय आहे हा होय आपल्या तोंडात काय बोलायचं निम्मी अर्धी म्हातारे बॅग पेटी कुठल्या इष्टी खाली टाकायचे काय करायचं इष्टीवर नव्हती मी इष्टीवर खाली टाकते ती. म्हाताऱ्याला वाचा येत नाही हिची गाडी कुणीकडे जायचं कुठं जायचं म्हातारी त्याच्याकडे मागून घेते वाचा येत नाही ह्याला ऐकायचं वाचा येत नाही याला लिवाय येत म्हातारे शेंगदाणा खात्यास काय शेंगदाणे गेलं जात माझं आणि नाही तवा नाही ती खात्यास तवा तुला दिसतं बघत होतास काय आता ते वडापाव म्हणते हा लोक तवा नाही ती खात्यास तवा हे अजून हाय काय रे अरे ठेवू की रे खाली नाही माझ्या डोसक्यावर ठेव हा याच्या ठेव डोसक्यावर अहो कंडक्टर हा काय मला म्हणून काय तोंडात तोंड घालाय आत काढून घ्या काढून थांब की ना बाबा एक एक उरावर येते ती सोडतो आधी आणि मग तुम्हाला घेतो तुम्ही सगळ्याच तिथे सर्व ओराव घेता आता इथे ती काय करायचं आम्ही म्हणजे कसं झालंय वडाप झालंय वडाप तुम्ही बी यायचं आणि बसायचं अरे ऐक की रे बाबा लोड्याला इष्टी का रे कुठं लोड लोड्या लिस्टी सकाळी गेली की हा आणि मग आणि मी आता कशाने जायची रे तू चालत जा थोडा चालत जाते मग काय लोड्या जा स्टँड वर मारामारी करू नका उगाच हा बोल अरे मला जायचं आहे मातीला जायचं आहे आता तुझी माती लोटायची वेळ आली ना अजून मात्या करत फिरते तुम्ही म्हातारे अरे पोरं आता नोकरीला लागली ती मग मातीला जायला नको बर जा हा लोड्याला एसटी नाही असं कर मी त्या गावावरूनच जातोय माझ्या एमएटी वर येतेस का तुझ्या या मेटीवर बसली म्हणजे दचक खात 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 पाठ माझी अगं, जाईल ऐक माझं तुझं बी काम होईल माझं बी काम होईल तुझं कशाच ग मी जाता जाता सोडीन ग तुला तुला पैसे बिसे द्यायला लागते काय मी पैसे घ्यायला येडा आहे काय का तुझ्यासारख्या म्हातारीकडनं कशाला पैसे घ्यायचे ग म्हणजे बायका बघून तू फुकट सोडतो त्या वयात सुद्धा दागिन आहे का तुझ्याकडे हा त्या वयात सुद्धा नटून आले असते मग कुठं बसलेले असत्यात काय अगं कुठं बसलेले असत्यात म्हणजे कुठं असत्यात कामकाज अरे कुठं म्हणजे तीच मी म्हणते कुठं बसलेले असते म्हणजे काय करायला बरं. हा ए जा बाय एसटी लागायची आहे 5:30 एसटी आहे मग एवढ्या उशीर काय करू मी बस कुठं तर आपलं ते शेंगदाणं खात कुणाचं त्याचं आहे की शेंगदाणं ते शेंगदाणं ताजायचं का कसलं जबान विकलं तुला कोकणात शेंगदाणं लागले आवड तुला पापडीचा पुडा मिळाला तुम्हाला ठेवा चेहरे वाले साई बाबा आया है तेरे घर पे सवारी चेहरे वाले साई बाबा आया है तेरे घर पे सवारी दाजी प्यायला तिकडे त्याचा स्वतःचा बार आहे पंचरत्न नाही काय त्याचा ह्यो साईड बिझनेस आहे त्यात धंदा करतो रान का आहे काय इथं. हा?
घे की कानातलं काढून काय मग असं का बोलायचं घे घे हा? हे सकाळपासून गिरायक नाही हा घे अरे बाबा काढून मळ काढतोय बाहेर बसून चांगला खर्च केला चल माग आता हलू नको हा? हलू नको थांब साहेब. म्हातारे या वयातले हालू नकोस ग लय त्रास होईल बघ किती गाणं आहे ती अरे लय दिवसाची आहे ती कुठल्या माझा अशी एवढी मागणी. कशाला ठेवता? अरे जाऊ नवरा होता तेव्हा काढत होता औषध घालू का कानात कसलं औषध आहे कानात घालायचं पुन्हा दुखणार नाही कान गावात उभ्या आयुष्य आयुष्य नको रे बाबा मला घे की घे की थांब थांब अगं बाटल्या आणल्यात मी नको नको रे बघ घे की हा? घे की घालू काय काय औषध हे कव सांगायचं फोडा ओ काका अहो काय करायलाय तुम्ही बघा की बाहेर का बघून कसा घळदट्टीला अहो बाई तुमच्या कानातलं काढू का मळ काय त्याला आयुष्यात दुसरं काही जमलंय काढायचं कानातलं व्हायचं. मळ अहो माझ्या कानात मळ नाहीये हे बाबा नाही नाही असं 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 आताची पोरं पोरी ती कानात घालते बघ काय हे बघा ऐका जरा त्या चिंचणी गावात आल्या ना की आपोआप सगळ्यांच्या कानातला मळ निघतो हा खराय खराय अहो खरंच आहे चिंचणी गावाचं औषधच तसं असते हो. असं काय तीच औषध अहो पण झाड तुमचं पोळा म्हणा झाड पोळा झाड पोळाला झाड पाला पाणी तर घ्या चिंचणीच आहे का काय यवतमाळ करायचं पचणार नाही पाणी खरमड साहेब खरमड साहेब आहेत का खरवट साहेब काय सांगताय होय. लय भारी झालं पासाला लय दमवत होतं राव त्याच्या आईला त्या खरमाटीच्या बरं. तुम्ही नवीन आलाय काय होय, मी नवीनच सकाळच्या एसटीनं आलोय तुमचं नाव काय म्हणला माझं नाव आडसूळ काय म्हणला माझं नाव आडसूळ अनुस्वाराव जोर देऊन उकार चेपल नाव भारी आहे तुमचं आणि ते काय तुमचं पाहुणं आहेत काय पाहुणा नाही भाऊ बंद आहे काय राव सांगताय स्टँड वर उभा आहे हे असली सगळे थांब जरा. पाहुणं लागते तुम्ही बरं मला माझं असं काम होतं हा. हा बघा 5चं टायमिंग आहे बहिरेवाडी गाडीचं कितीच 5चं टायमिंग आहे बहिरेवाडी गाडीचं कितीच 5चं टायमिंग आहे बहिरेवाडी गाडीचं त्याच्या आईला हे 5 वर लय जोर देत रे 5 ते काय मला बोलून देऊन झाली तुमचं पाहुणं बरं 5चं टायमिंग आहे भैरवाडी गाडीचं 5चं टायमिंग आहे बहिरेवाडी गाडीचं 5:45 वाजत आले अजून बहिरेवाडी गाडी सोडली नाही अहो, सुटेल की इकडे तिकडे 2-3 तास होतंय अहो असं करू नका बहिरेवाडी गाडी कुठल्या गावावरून तुम्ही नवीन आलाय आज तुम्हाला माहित आहे कुठल्या गावावरून जात्या कुठल्या गावात जाते रे? चिंचणीवरून जाते गाडी बहिरेवाडला आईला, हा म्हणजे डायरेक्ट डायनासोरच्या तोंडातनच गाडी जाते म्हणजे हा थांबा थांबा मग निघत्या कोणीकडे नाही नाही डायनासोराच्या तोंडातनं जात्या बर वळून माघारी त्या तोंडातनच असं आहे हा बर 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 चांगलं आहे की मग बरं ती कवा सोडताय गाडी सोडल एक 5-10 मिनिटात जाईल अरे हे काय? थांबा हे जवळच मिटवतो तुझं काय रे? तू काय गाणी कुठली म्हणतोयस इकडे या इकडे बस क्रमांक 2523 बस क्रमांक 2523 तासगाव कोल्हापूर अजून बस क्रमांक 2523 तासगाव कोल्हापूर प्रया निमडी भिलवडी आष्टा मार्गे जाणारी बस संडासच्या समोर लावलेली आहे त्याला ही ऍडव्हर्टाईज बघा ही अंबारीची स्टँडवर मग पाड पाड मी काय सांगाय काय सुधी आणलाय अहो काय बरं ही सांगेन ती गाणी घेतली का घेणार घ्या त्याच मी जागेवर पैसे देतो नुसती तुम्ही फरमाईश करायची अहो, वाटारवर कायम तोच बसलेला असतो. ठीक आहे मग घ्या बघू आला बाबराव घ्या आला बाबराव हे घे रा आला बाबूराव संजूभाऊ चांगलं मग आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आणि गेला बाबूराव आला बाबूराव आणि गेला बाबूराव साहेब काय म्हणते मी सांगितलं आला बाबूराव एक कळव तर घ्यायचं हे काय म्हणते आला बाबूराव आला काय काय बाबूराव म्हणतात ती सांगा त्याला समजावून सरा काय आला बाबूराव 2 वेळा म्हणलो आणि गेला बाबूराव ही एक्स्ट्रा म्हणलो एक्स्ट्रा म्हणता बघा म्हणजे आता तुम्ही एक्स्ट्रा नुसतं आला बाबूराव म्हणायला सांगितलं त्याने एक्स्ट्रा गेला बाबूराव मी म्हटलं आणि म्हणजे एक्स्ट्रा पैसे द्यायला लागणार म्हणाली एक्स्ट्रा पैसे द्या 100% द्या एक्स्ट्रा पैसे दिल्याशिवाय तुमचं काही खरं नाही कळलं का पैसे आता एक्स्ट्रा डबल द्यायला लागणार पैसे डबल म्हणजे द्यावंच लागणार त्याशिवाय चालतच नाही आयला काय आता पैसे बघा थांबा आता पैसे
आईला पैसे साहेब बोला की थांबा काय तर गोळ झालाय. काय गोळ झाला मी आता इथं तुमच्या समोर पुढे बोलायला लागलोय बर तवर मागणं कोणतर मारून गेलं बघा पाकिट माझं. मागणं मारलं अहो, साहेब माझं इथं- पाकिट. बस क्रमांक 1222 बस क्रमांक 1222 तासगाव भैरवाडी. एवढं लागते ना हो. बस क्रमांक 1222 तासगाव भैरवाडी आडवावाडा चिंचणी मार्गे जाणारी बस. आयला साहेब भैरवाडी गाडी लागले बरोबर आहे. गाडी दिसणार. पण माझं हे जरा थांब, जरा पाकिट गेले माझे. त्याचं काय आहे मध्ये मध्ये. काय राव, पैसे द्यायचे नसले की तुम्ही असं बरं मी काय म्हणतोय हा. ऐ, मी काय म्हणतोय भैरवाडी गाडी इथे तुमच्या इथं उशीर वगैरे आहे का? कॅमेरा नाही, नाही पाकिट माझं गेले. तुमच्या इथं काय कॅमेरा बिमेरा काय आहे का इथं? अरे हे आंधळा आहे का काय आहे? हे बघा आंधळाच आहे तो. काय झालं कॅमेरा जेव्हा लावत होतो तेव्हा हा. इथं सारखा आवाज व्हायचा मिस्त्री वगैरे काम करताना. बर. ती म्हणायची इथं काय चाललंय इथं काय चाललंय. मग आम्ही म्हटलं तिथं सीसीटीव्ही कॅमेरा लावला म्हणून त्याला माहित आहे. तसं ती आंधळच आहे. तरी म्हटलं डायरेक्ट सांगते की ते कॅमेरा आहे म्हणून. नाही नाही आंधळच बरं आहे. साहेब ती मेन काम झालं त्या कॅमेऱ्यात तेवढं बघा माझं पाकिट कुणी मारले बघा. आयला ह्योच कॅमेरा तेवढा बंद आहे बघा. बाकी सगळं कॅमेरा चालू आहे. अरे साहेब माझा अवघड होतं राव मग काय करू मी. हो साहेब बरं थांबा मी कुणाकडे तरी बघतो. अहो, लागेल गाडीचा अवघड डोक्याला ताप करू. साहेब लागेल नव्हता. मला बहिरवाड्याला तर जायचं आहे. मी बघतो इकडे तिकडे पाकिट उडकतो नाही तर तुमच्याकडे पुन्हा येतो मी. बरोबर जावा लागते गाडी. बस क्रमांक 2723 बस क्रमांक 2723 सांगली मुंबई सांगली मुंबई बस क्रमांक केबिनच्या समोर लागलेले आहे. मिरचीचा ठसका लसणाचा तडका रश्याची तर्री आमटीचा भुरका चटणीचा चटका घरोघरी. संजूभाऊ गंमत अशी झाल्या पोलिसांनी आपला प्रताप कळालाय. कोणी सांगितलं? लय आता सांगणार एक असतो बी. लय दिवस इथं थांबण्याला अर्थ नाही. नाही आटपाडी डेपोत जसा आपण मार खाल्ला तसा इथं मार खाणार. त्यापेक्षा काय करूया जतला जाऊया. दुसरीकडे जरा जाऊन बघूया धंदा जमतोय का. लोकांच्या लक्षात यायला लागलंय तुमची वर्तणूक. कळलं का. बऱ्याच जणांनी माहित आहे. कळलं का. ते आपलं सोन्या कुठे गेलं नाही त्याला कोणतरी मारून ठेवायचं. आज किती झाला धंदा आणा इकडे पैसे. मास्तर किती झाला कायमच बॉम्ब आहे तुमची. काय झालं? मागे जतला मार खाऊन आले म्हणून तासगाव स्टँड आलं तर तुम्ही इथनं बी हाकाल जाईल. अहो धंदा किती झाला सांगा. कमिशन खाऊ मिळाला घ्या कमिशन. हे काय स्नॅक करू काय याचं? जरा आता काय मिळालं काय वागताय राव. वर खावाई. चला इथनं हलवूया आपला बसता. बर मग आणि बुवाच्या दिला बोलू काय रात्री बुवाच्या कृतीच्या मदतीसाठी जण पिढ्या पिढ्यांची जपण्यात मिरचीचा ठसका लसणाचा तडका रश्याची तर्री आमटीचा भुरका चटणीचा चटका घरोघरी.